गद्दारांचा सन्मान केलातच कसा? शरद पवारांनी एकनाथ शिंदेंच्या केलेल्या सत्कारावर संजय राऊतांचा सवाल. साहित्य संमेलन नाही तर राजकीय दलाली असल्याचा घणाघात. संजय राऊतांच्या टीकेवर शरद पवारांचं मिश्किल हास्य. पवारांसोबत बातमी पाहणाऱ्या खासदार निलेश लंकेंची एबीपी माझाला माहिती. राजकारणापलीकडे जाऊन संबंध जोडायचे असतात. ठाकरेंच्या शिवसेनेच्या टीकेला एकनाथ शिंदेंचं प्रत्युत्तर. टीका करून महाजी शिंदेंचा अपमान केल्याचं प्रत्युत्तर. संजय राऊत राजकारणातले खलनायक. संजय शिरसाटांचा पलटवार. तर पवारांची भूमिका पटत नसेल तर महाविकास आघाडीतून बाहेर पडा. शंभूराज देसाईंचं आव्हान. मंत्री उदय सामंत आणि खासदार नरेश मस्केंनी घेतली शरद पवारांची भेट. राजकारणात काहीही होऊ शकतं. भेटीनंतर सामंतांची सूचक प्रतिक्रिया. मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकांना दांडी मारण्याचं एकनाथ शिंदेंचं सत्र सुरूच. महापालिकांबाबतच्या महत्त्वाच्या बैठकांऐवजी शिंदेंची मलंगगडावर कार्यक्रमाला हजेरी. राजापूरचे माजी आमदार राजन साळवींचा अखेर उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र. उपनेतेपदाचा राजीनामा. उद्या शिवसेनेत पक्षप्रवेश. शिंदेंकडून साळवींचं स्वागत तर सामंत बंधूंकडूनही हिरवा कंदील. महायुतीच्या उमेदवाराला निधी मिळणार. कुडाळमधील भाजप कार्यकर्ता मेळाव्यात नितेश राणेंचं वक्तव्य तर भाजपची ताकद वाढवण्यावरही भाष्य. हर्षवर्धन सकपाळ यांच्या गळ्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची माळ पडण्याची शक्यता. दिग्गजांच्या नावांना धोबी पछाड देत पटोलेंच्या जागी सांभाळणार प्रदेशाध्यक्षपदाची धुरा. सूत्रांची माहिती. गंगेच्या पाण्यात शुद्ध आणि स्वच्छ राहण्याचा अंगभूत गुणधर्म. गोमुख ते गंगासागरादरम्यान केलेल्या अभ्यासानंतर निरी संस्थेचा निष्कर्ष. अहमदाबाद वनडेत भारताची इंग्लंडवर 142 धावांनी मात. 357चा पाठलाग करताना इंग्लंड 214वर ऑलआउट. गिलच्या शतकानंतर गोलंदाजही प्रभावी. मालिका 3-0 खिशात. राजकीय पक्षांकडून निवडणुकांच्या आधी मोफत योजनांच्या घोषणांवर सुप्रीम कोर्टाची नाराजी. मोफत सुविधांमुळे लोक कामं करणं टाळत असल्याचं निरीक्षण. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.